पश्चिमेला निसर्गाच्या कुशीत वसलेल्या, हिरवाईने नटलेल्या, पृथ्वीवरील स्वर्ग असणाऱ्या अशा अनेक छोट्या छोट्या वाड्या. शहरापासून दूर असणाऱ्या या वाड्या आजही किती मोकळा श्वास घेतात, नाही का? सिमेंटच्या जंगलात राहणाऱ्या नाटकी दुनियेपेक्षा हे वाड्या किती मनमोकळ्या आहेत, नाही का? येथील निसर्ग जसा भरभरून देणारा आहे, तशीच इथली माणसं, निरागस मुलं. पण यांचे भविष्य काय असेल? या पाड्यावाड्यातील मुलांचे विश्व काय असेल? रानावनात रममान झालेल्या या चिमुकल्यांचे जीवन, त्यांचे शिक्षण कसे असेल? मंगलमय कर सारे जीवन, मंगलमय कर सारे जीवन, कर हिंद देश के निवासी सभी जन एक है, देश के निवासी सभी जन एक है. मन का विश्वास कमजोर होना, दूर अज्ञान के हो अंधेरे. सकाराम समर, अर्चना, स्वरा, कुलदीप, शुभांगी, बाबू आलो नाही? काल नाही तू आज सुट्टी काढली. सुट्टी काढली? हाय घरात तो? जरा काम करा रे. ते बघा जाऊ त्याला घेऊन या, जाऊ सुरू ना त्याला. नाही आला हा रडला तर रडू दे, जाऊ लवकर. तुम्ही लक्ष द्या. तुमच्या एवढीच बबली नावाची मुलगी या लढ्यामध्ये आहे. चला वर्गात चला. बाबू काय म्हणतो शाळेत बाबा? शाळा बुडवायची नाही. हा आता आज जसं राहिला तसं उद्या राहायचं नाही काय? बघा सगळी पोर आली की नाही आज शाळेत? तू एकटाच राहिला होतास. परत शाळा बुडवायची नाही, समजलं सगळ्यांना? चला आपण काय करू, तो धडा आम्हाला शिकायचंय, आपण घेऊया. त्याच्या अगोदर बघा बरे सुविचार काय लिहिला या ठिकाणी? हा खरं शिक्षण आपल्याला शाळेतून मिळतं की नाही? सगळ्यांनी वेळच्या वेळेला शाळेला यायचं आहे की नाही? बघा मला शिकायचंय, या पाठामध्ये तुमच्यासारखीच मुलगी आहे, पण ती शाळा बुडवत नाही. ती काय, ती रोज शाळेत येते. कुठं जावं लागतं शाळा शिकायला?
सोयीमध्ये जावं लागतं की नाही? किती किलोमीटर अंतर आहे? 5 किलोमीटर अंतर आहे. पण एवढ्या लांब तुम्हाला जायला होतं का? तुम्ही जाता पण तुमच्या घरचे जाऊ देतात का? हो की नाही? तिचं नाव कायच नाही आहे. तिला शिकायचं आहे. तिला काय शिक्षणासाठी कसं धडपडते, कसं कष्ट करते. मला ती स्नेहा आणि तिची स्नेहा बरोबर असणारी दुसरी मैत्रीण कोण? शाबास, बबली. बबली कोणाची मुलगी? सरपंचाची मुलगी आहे. बबली आणि तिची मैत्रीण कोण? स्नेहा. बबलीचं नाव कितीला गाठले? 5वीत. तुम्हाला धडा समजला? आता काय करायचं बघा, तुम्हाला मी काल सांगितलं होतं कोरोनामुळे आपल्या शाळा बंद होत्या सगळ्या आपल्या. आता कोरोनानंतर आपली शाळा चालू झाली आणि शालेय पोषण आहार अजून आपल्या शाळेत चालू झालेला नाही. जरी डबा आणलेला नाही त्यांनी काय करा, घरी जावा. जरी डबा आणला त्यांनी इथे जेवायला बसा. जावा लवकर, जेवण या. तुम्ही जेवायला बसा की रे? जेवून घ्या तुम्ही. कुलदीप बसा जेवायला. अरे पुरी नो बसा की जेवायला. जेवायला बस. अरे कुलदीप तू जेवणार नाहीस का रे? हा जेवणाच की नाही सकाळी? मग जेवणार नाहीस तू आता? सकाळी जेवण आलोय. आई वडील कुठे आहे? शेतात. मग घरात कोण आहे आता? कोण नाही. मग आता जेवणारच की नाही तू? जेवण आलो सकाळी. मग आता नाही. मग इथे जेव नाही, बस तू गेली आमच्या बरोबर जेव. मग हा नाही मला भूक नाही. नाही नाही जेव, बस ये नाही भूक नाही. ये बस, इथे बसू आपण मिळून जेव. अरे ये. अरे शुभांगी, शोभा डबा आणलाय. सोराय तू आणलास? बुक आणलास? दाखव की काय आणलं डब्याला. दाखवणार नाही बुक दे ना ग जरा. स्वरा जरा डबा दे ना मला तू. स्वरा जरा दे डबा. माझा विसरला डबा पुरी आज. माझा उद्या डबा आणला की तुला देतो. दे मला, दे आज मला भूक लागली आहे. बर बर राहू दे तुझा डबा. खावा खाऊ ठीक आहे. खाऊ नका बघतो तर. पाणी पाणी पाणी. गुरुजी तुमचा डबा आहे की? हाय होय. आणा आणा आणा. आता काय कर, ते डबा तू खा. तुझा मी खाल्ला की नाही? तू डबा तू खायचा. मी खाल्ला की नाही तुझा डबा? माता माझा डबा तू खायचा. काय कर, तू हे डबा तू खा. खा ना. मी खाल्ला की नाही तुझा डबा? मी आता तो डबा तू खायचा. नाही खा ना. ये इकडे इकडे इथं बस. त्यामध्ये गोल चपाती आहे, तिखट लागणार नाही तुला. गोल चपाती आहे, हे घे, हे खा. नको जा, बाळाला घ्यायला या घरी.
का हो काय झालं बाळ ते करा आमचे अहो शिकायचं पुरीचं वय आता आमचे शेती जायला पाहिजे आम्हाला मग तुम्ही बघा ना दुसरी व्यवस्था आता पोरांना आम्ही शिकवायचं का तुमच्या घरला काय पाठवायचं करायचं आम्ही ते बाळ आम्ही काय करा सांभाळ नाही नाही पाठवून नाही देत तुम्ही जा हो नाही सर नाही, 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 जाऊ दे. शेतावर जायला पाहिजे बाळ नाही 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 पोरं- बाळाला कोण घ्यायचा बाळा ये चला बाळाला घ्या अहो राहू दे त्याला शिकवायचं आहे अहो असं काय? बाळाला सांभाळायला पाहिजे घरात बघायला पाहिजे आम्ही शेतीकडे जाणार अवघड आहे बाबा. सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते धनगर वाड्यापर्यंत पोहोचले, मोबाईलची रेंज पोहोचली, पण आजही तेथील जीवनावरती प्रकाश टाकला असता ते आहे तसेच आहे, अगदी मागासलेले. अंगामध्ये कात्याळ घालून भटकंती करणारे धनगर लोक, शेळ्या मेंढरांच्या पाठीमागे फिरणाऱ्या बाया बापड्या, लहान मुले, अतिशय कमी गरजांमध्ये जगणारी ही माणसं. खरंच त्यांचे विश्व मर्यादितच आहे. आज आपण जागतिकीकरणाच्या गप्पा मारतो, जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये काय चालले आहे याची माहिती घेतो. अनेक मेट्रो सिटी निर्माण झाल्या, अनेक क्षेत्रांमध्ये आपण प्रगती करत आहोत, जागतिक स्पर्धेमध्ये अव्वल स्थानावर आहोत, पण आजही अशा वाड्यापाड्या दुर्लक्षित आहेत. मूलभूत गरज असणारे शिक्षण सुद्धा या लोकांना मिळणं मुश्किल झालंय. एक वेळेचं शाळेत जेवण मिळतं म्हणून किमान मुले शाळेला तर येतात, पण यामुळे त्यांच्या समस्या संपलेल्या नाहीत. 2 वेळेच्या जेवणासाठी या लोकांना शिक्षण वगैरे याचं महत्त्व अजिबातच नाही. मी म्हणतो का असावं? जगण्यासाठी धडपड करणाऱ्या, आपल्या मूलभूत गरजा पूर्ण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या या लोकांना भूक फार जवळची असावी. आजची भूक कशी भागेल यावर विचार करणाऱ्या लोकांना उद्याची चिंता कशी असेल? त्यामुळे ही लोक शिक्षणापासून दूर दूर जात आहेत. भविष्यात अशा शाळा मुलं कमी आहेत म्हणून जर बंद झाल्या तर या मुलांच्या भविष्याचं काय? ही मुलं पुढे शिकतील का? अशाने त्यांच्या जीवनातील संघर्ष पुन्हा नव्याने वाढेल. एकीकडे ऐश्वर्य भोगणाऱ्या पिढ्या आणि एकीकडे 18 विश्व दारिद्र्यात राहणारी या वाड्यावरील ही माणसं. ही दरी कशी मिटणार?